संडे स्पेशल वर नारळाची बर्फी. त्यासाठी सर्वात आधी कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तुंप घालून नारळ बारीक केलेलं ते कढईमध्ये टाकायचं. त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं. जोपर्यंत नारळाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. आमचं बारीक पोरग मंदी करत होतं, त्याला पण थोडं व्हिडिओ मध्ये घेतलंय आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलाय गुळ. गुळ आणि नारळ हे दोन्ही पण व्यवस्थित भाजून घ्यायचे पूर्ण. जोपर्यंत गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत ते भाजून घ्यायचं. ते मस्तपैकी भाजतंय. त्याच्यानंतर त्याच्यावरतून इलायची पावडर टाकायची थोडी. नारळाची एक प्लेट घ्यायची. प्लेटला थोडं तूप किंवा तेल काहीतरी लावलं तर चालेल. त्याच्यानंतर पूर्णपणे ते भाजल्यावर प्लेटीमध्ये काढून ठेवायचं. ते ठेवल्यानंतर त्याला थंड व्हायला थोडं एक 10-15 मिनिटं फ्रीज मध्ये किंवा आपलं बाहेर पण ठेवलं चालतंय. ते सगळं झाल्यानंतर व्यवस्थित त्याला फिनिशिंग मध्ये घेऊन कापून नंतर करून टाकायचं. आमचं पोरग जास्त मंदी करत होतं.